तर हाय नमस्कार, शुभ दुपार. कसलं बघा ऊन तर लागतं या, लय ऊन आहे. तर बघा बहीण पापडे भरायला लागली. ती बघा लांब लांब पळतीये. तर चला, तर त्यानं पुस्तक म्हणजे पुस्तक घेतलेलं आहे ते आपण. तर गायड दिले ते, हे असं प्रश्नपत्रिका ती सगळे ताडाला आपल्या 10वीला. असं द्या, जसं असेल तसं आपलं आहे का नाही गरिबीतनं. तर पण ती म्हणती आपण शिकलो नाही ते नाही लेकरांना शिकव म्हणून त्याचं मला 15 दिवस फोन येत होता. अगं ये गायड आहे ते गायड आहे ते म्हणून. मग त्यानं दिलं ती. आणि सगळीच बहिणीच्या मुलानं जेवढं तिच्या प्रश्नपत्रिका ते होत्या तेवढं सगळं दिले. हळदी कुकू लावलं आणि आता चाललं. मी म्हणलं आता जाते मी, झोप म्हणत होते. आता जेवण ते केले. मी म्हणलं नको आता जाते डायरेक्ट घरीच आणि उरकते. आपल्या दादाचा फोन यायला लागलाय सारखा, आईच्या मोबाईलवरून करायला लागलाय त्यामुळं. तर मला म्हणली जाता जाता थांब पापडे देत तुला, तर पापड्या घेऊन जा. तर द्यायला लागली. जाऊ द्या काय का तुम्हाला तर माहीत आहे आपली गरीब परिस्थिती आहे. तर असे मला सगळी साथ देते ती शिक्षणाच्या बाबतीत. तिचा बी मालक होतं, तर मालकातर्फेच पुस्तकं वह्या त्यांचं सगळे होत्या. तर आता ही म्हणजे 10वीचं वर्ष आहे. माझ्या जेवढं माझ्याकडून होईल तेवढं करते. तर का पिशवी भरून गायड आणते आहे का. तर चांगले मार्क पाड म्हणते, पाड म्हणावं तिला हे होईल. तर पहिल्या चाचणीपासून जे म्हणजे काय असतं काय माहिती, तसं तेव्हापासून जे प्रश्नपत्रिका आहे ते तेव्हाच्या ठेवलेल्या. तर अशी असावं बघा, बहिणीला बहीण अशी कधी होत असते. आणि त्यात मेन तर नशीबवान लेकरच आहे ते आहे का नाही. त्यामुळं तर चला आता बघू पुढं. आता मी निघाली बघा, झाली तयारी. काय डोकं विचार म्हणते आहे, पण नको मला म्हणलं. परत अजून येस कटच आहे तो काही विचार म्हणते, पण नाही विचारणार. आता निघणार आहे आता मी. तर आहे ना बघा काय काय दिले. आता एकटीच आहे, तायडा तर इथंच आहे. तांदूळ, पापड्या, काय भाजी, पाण्याची बाटली, लोणचं लय. आणि पुस्तकात तर गायड इथंच ठेवली, कारण का तायडा इथंच आहे. ताय जाऊ का शेवळ्या ती. तर मग ती राहू दे, त्याला कपडे ते घ्यायचे घरी तर कोणच नाही. म्हणलं नको मला, जाऊ दे आधी घरी, घरपोच होऊ दे मला. तर आता जाते घरी. बघू आता कसं काय नियोजन होतंय, कसं काय नाही. घरचं अजून वातावरण आली बघा आता घरी. तर घरचा काय असा आपला पसारा झाडून झडून काढायचा. आता मला आधी तुम्हाला दाखवावं घरी आली म्हणून. तर इथं भावाची जोडी बसली आहे असे हाय का. तर रुसल्या तर का काय कोणाष्ट आता बोलत नाही. होय रुसलाय ना तो का म्हणते तर काय बोलावं तू, मला गेली सोडून, तुला काय बोलावं होय. हा तसंच का बघा आता. तर जाऊ दे आता, चहा पाचती म्हणजे हे होते ते आहे का नाही भाऊजी. चहा पेल्यावर जरा बोलतेल, गोडथोंड केल्यावर त्यामुळं. तर आता दादाला लावली दूध पिशवी ती आणायला. आणि एक महत्वाचं, मी आल्याला बघितली तर आपली मेथी उगवून आली बा. तुम्हाला दाखवते मी मेथी कशी आली उगवून. म्हणजे आपण काय बी लावू द्या, ते कधी वायपटत जात नाही. बघा दिसते का कशी काय आहे. तर ही आहे बरं का गवात, आणि ही सगळी मेथीच आहे. आणि तिकडे धन ते लावले. तर धन्याला आपल्याला अजून म्हणजे आता मी 6 दिवस झाला असेल लावलेलं, तर अजून 6-7 दिवस त्याने आपलं धन उगवते. आता तर बघू आता एखाद्या बाजारमध्ये
गेलं का नाही लवकर म्हणजे एखादी वांग्याची पिंडी ती आणून असं लावणार तिथपर्यंत म्हणजे ताईचं बाथरूमचं पाणी ती तिथं जाते बाथरूमचं म्हणजे वरची टाकी भरलेली आहे ती पाणी आणि इथं काय 24 तास म्हणजे सकाळचं लय उशीर पाणी असते ना 2-3 तास त्यामुळं तर बघा असंच लावीन थोडं थोडं तर मिरच्या काय उगवल्या नाही त्या धन मिरच्या संघच उगवतील आता तर घेते आता चहा पिऊन झालं चहा पाणी राधाताई पण आल्या झालं त्यांच्या नशिबात होता चहा प्यायचा हिरबळ कटाळ्या त्या शेंगा काढून तर सगळं शेंगाच सांगायला लागले त्या हिरबळ आणि मला भांडायला लागले ते आल्या आल्या होय ताई मी कवा भांडलंय काय मग म्हणला की आता 6 महिने तिथं राहायचे होते आणि का आली इकडं मी फोन केला स्वातीला स्वाती कवा यायचे का म्हणले आता येतच नसती म्हणली मी म्हणलं काय ग म्हणजे लय वैताग आलाय म्हणले मी म्हणलं कशाचा म्हणले हिडभटीचा मी म्हणलं हिडभटी सोडले 6 महिने झाले की बाय म्हणले 6 महिने म्हणले आता येत नाही म्हणले कटाळा आलता 6 मला महिने म्हणजे परत चिकुलच थापायचंय म्हणलं राहा मला काय करायचं काय ते चिखलातला पैसा चिखलातच हाय भाऊजी काय सुद्धा उपजरा येत नाही माणूस डोक्यावर कारण मला माहितीये मी तर चुकून थापला तर सने कसं वजन येतंय बायकी तर नाही काय मला खायला आण तर नाहीच नाही खायला पण अंगाला नीट पाणी सुद्धा नसतंय पाणी बी नसतं या मी तर खरं दिसायला आंघोळ करत होते नितीन आम्हाला दिसायचं जाऊ दे पण असतंय का तू सांग हा हा लेकरांची वडवड कामाची वडवड पोटाची वडवड ही झालं की ते झोपेतच विचार करावा लागतोय सकाळच्याला ह्या वाजता उठायचंय 2:30ला 3:00ला उठलं की अजून ते चिखलापाशी गेलं गेलं की डिगली घ्यायची करायच्याला हा एवढं थापायचंय दुसरी डिगली हाय तिसरी डिगली हाय म्हणत 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 शेवटी चिकुल संपला शेवटचं काय टाकलं की माती वडायचं लगे भुसा आणा माती वडा तवर दुपार होती या तिथून बाथरूम कालवण स्वयंपाकन पाणी आंघोळ्यान धुणं मी तर बारकी लेकर होते तेव्हा लगीन झाल्यापासून ती का नाही आता माझा चिखल सुटलाय बाई मला तर त्या चिखलाचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही बघ की आपण जाऊ सुटेल की कावा तरी देव महागारी बघ फिरत की अगं माझ्याकडे फिरू दिला फिरलाय का मी चिखल म्हणून थापत नसते इकडे येऊस तुडीला जाईल मी बघा आता ऊसतोडी ही का ही बटी चांगली तू काय म्हणली हम्म. इकडला दिवस इकडे कधी तर होईल वार काय दिवस म्हणजे देव महागारी कधी तर फिरून बघाल म्हणलं व मला 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 अजून माघारी चिखलाकडे जायचंय काय चिखलात न सोडून इकडं कुठेतरी सुक लावलं असं म्हणायचं होतं मला म्हणणं मी